षटक घेऊन येतोय. समोर फलंदाज हर्षद टावरी, एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे, उत्कृष्ट असा बेस्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याने केलेला आहे. तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी सुद्धा आपण बघितलेली आहे. परेश झडे यांनी एक बेस्ट इकॉनॉमिकल स्पेल त्याच्याकडून प्रत्येक मॅच मध्ये बघायला मिळालेले आहेत. यस एब्सोल्युटली। और सर पर स्टेज पर हम देख रहे हैं 40+ महाराष्ट्र में रजिस्ट्रेशन करने वाले संघ मालक लहूजी खेड़ेकर, इनका भी मैं तहे दिल से आभार। 40+ महाराष्ट्र में पहले खिलाड़ी को यहाँ पर ऑनलाइन नाम दिया गया, उसमें सक्सेस हो गए, जो खिताब प्राप्त किया है लहूजी खेड़ेकर, आपका आभार। मैच इज ऑन। पहली इकोनॉमिक गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज परेश झड़े और साइड पे बल्लेबाज हर्षद टावरी। कॅप्टन वर्सेस कॅप्टन, बेस्ट वर्सेस बेस्ट, बॉलर वर्सेस बॅटर, बघूया कोणचा हा मुकाबला कशा पद्धतीने रंगणार। इनकी पहली गेंद स्क्वायर कट करना चाहते थे, गेंद डीप कवर पॉइंट बॉर्डर लाइन के पार, इस बार गेंद जाएगी बॉर्डर लाइन के पार, पहली गेंद के ऊपर सेमीफाइनल का थरार, चौकार। या वैशिष्ट्य म्हणजे या मैदानावर झाडे नाही आहेत, कारण हे एक समुद्राच्या खाजणामधील एक मैदान आहे। अतिशय खराब अवस्था होती, परंतु आमदार साहेबांच्या कृपेने या मैदानाला नंदनवन प्राप्त झाले। एक सुंदर मैदान, याच्या पुढे कदाचित झाडे असतील सुद्धा। पुन्हा एकदा बॅक टू बॅकच्या दुसऱ्या चेंडूवर सुद्धा चेंडू डीप कव्हरच्या स्वीपरच्या एरियामध्ये, स्वीपरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लांब होता, त्याला चकून चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार। जो शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचे चेंडू टाकले, त्यांचा पुरेपूर समाचार घेतला या फलंदाजाने आणि अतिशय कल्पकतेचा, बुद्धिमत्तेचा चांगला वापर केला आणि चेंडूंना दोन्ही त्या ठिकाणी बॅकफूट पॉईंट, डीप बॅकवर्ड पॉईंट आणि डीप कव्हर पॉईंट या क्षेत्रामध्ये दोन चेंडू चौकार टोळावले आणि आपल्या संघासाठी चांगली दमदार असरदार सुरुवात करून दिलेली आहे ती हर्षद टावरी याने। पोलटा चेंडू, चेंडू हवेत, क्या साखरकर कैच ऑफ द मैच, कैच ऑफ द डे, और एक बड़ी मैं विकेट प्राप्त करते हुए यहां पर कैच ऑफ द टूर्नामेंट आयुष विकास साखरकर, कहानी में ट्विस्ट और इस बार डीजे। हीरो केदार साखरकर, और इस बार विकेट प्राप्त होने के बाद न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 3 पर किशोर पाटील। काय स्ट्रोक लगावला होता, असं वाटलं होतं की हा चेंडू डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरचं जे क्षेत्र आहे त्याच्या बाजूने सरळ टप्पा पडून सीमा रेषा पार होईल, परंतु चेंडू पडताना आयुष साखरकर की खरोखर कौतुक करावं लागेल त्याच्या अतिशय चांगल्या टेम्परामेंटचं। अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू जमिनीलगत पडता आपल्या सेफ हँडमध्ये त्या चेंडूला उचललं आणि हर्षद टावरी सारख्या फलंदाजाला माघारी परतावं लागलं। याच दरम्यान आमच्या जादुई गोलंदाज विजय मार्तंड संघाचे आणि आता सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना ज्यांना बघतो असे संतोषजी सुडकू या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या कोळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून रामा पाटील मित्रमंडळातर्फे। वेलकम संतोष, वेलकम। अतिशय चांगले दोन चेंडूवर दोन चौकार लगावल्यानंतर चांगलं कमबॅक करून देतोय परेश झडे, त्याला साथ आयुष साखरकरची लाभली होती। लवली कॅच, फॅन्टॅस्टिक कॅच बघायला मिळाली होती। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नवीन आलेला बॅटर किशोर पाटील, चांगला चेंडू पॅडवर आदळतोय, चेंडू बॅटची कडा घेतोय, चेंडू जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार, चौकार। यस, हम देख रहे हैं इस प्रतियोगिता के लिए विकास सर, रायगढ़ का वसीम अकरम, शाबिर शरीफ कुरैशी, इनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए रेफ्रिजरेटर आया है, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। शाबिर शरीफ कुरैशी, रायगढ़ के वसीम अकरम जिसे कहा जाता है। और इस बार देखिए शानदार कैच, विकेट का पतन, तू चल मैं आया, वो बुलाती है पर जाने का नहीं।
क्यों? मुझे पता है जब थलेश्वर थल की मैच होती थी तो नामदेव दादा खड़प पर बैठकर आपके मैच देखते थे और उनके स्मृति को याद करने के लिए आज उनके प्रफुल्ल साखरकर ने कैलाशवासी नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स टीम डाली है और उस टीम में जरूर खुशी का माहौल खेमे में आता हुआ और हम देख रहे रीना भाभी के हीरो काफी खुश होते हुए केदार नामदेव साखरकर। तीन चौकार लगावले गेले होते या षटकामध्ये, परंतु दोन सफलता सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काढल्यात। बॅटिंग साईड अतिशय चांगली आहे बॉस फायटर संघाची। पंकज नाखवा जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत त्यांचे हौसले बुलंद असतील, कारण पंकज सुद्धा एक आक्रमक असा फलंदाज आहे, त्याच्याकडे क्षमता आहे। लागोपाठ साक्षी साखर प्रीमियर लीगमध्ये लागोपाठच्या 2 मॅचमध्ये लगातार कन्झिक्युटिव्ह 50s बघायला मिळाल्या होत्या। पुढचा चेंडू या वेळेला चांगल्या पद्धतीने खेळतोय पंकजचं कदाचित लक्ष नव्हतं धावेच्या ठिकाणी, परंतु एक धाव मिळाली। 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी 6 चेंडूंचा एक षटकाची समाप्ती झाली आणि संघाची धावसंख्या 13 धावा, 13 रन्स ऑन द स्कोर बुक फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर जा पहुंचा है 13 रन 2 विकेटों के नुकसान पर। 3 चौके लगाने के बाद यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए हम देख रहे हैं बॉस फाइटर साखर, और इसीलिए तो भी विकास सर अक्सर कहते हैं ना, बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा कभी भूलना नहीं चाहिए। और परेश जड़े ने शानदार गेंदबाजी करते हुए अपनी टीम के लिए 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त किए साखर टीम के लिए। पंकज नाकवा आशिष नाकवांचा हा संघ बॉस फायटर साखरचा संघ अतिशय चांगली कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे। त्याचप्रमाणे प्रफुल्ल साखरकरांचा हा संघ साखरकर ब्रदर्स यांनी सुद्धा अतिशय चांगल्या संघाला पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला। दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत। जोडीची चूक कोणत्याही खेळाडूंना संघाला बाहेर करण्यास पुरेशी ठरणार आहे। सुजल लडगे या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी येतोय। सुजल लडगे एक नवगावमधील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं असा सुजल लडगे एक नवतरुण खेळाडू आहे। नवोदित नाही तर नवतरुण खेळाडू आहे। त्याने सुद्धा खूप त्याला अनुभव या 2 ते 3 वर्षामध्ये चांगला अनुभव त्याच्या गाठीशी आलेला आहे। चांगल्या खेळाडूंच्या सानिध्यात केलेला आहे। दिगंबर आमने विनोद वाटकरे यांच्या कमलाकर दादले यांच्या छत्रछायाखाली त्याने कित्येक स्पर्धांमध्ये खेळत आजपर्यंत त्याने हा खूप मोठा मुकाम गाठलेला आहे। त्याच्या समोर आपण बघतोय स्वप्नील लगोरी आणि पंकज नाकवा। स्वप्नील लगोरीसाठी त्याचा पुढचा चेंडू असेल, पहिला चेंडू असेल, राइट आर्म ओव्हर द विकेटचा मारा। यस एब्सोल्युटली। एक ओवर की समाप्ति के बाद 12 रन लगने के बाद गेंदबाज सुजल लगड़े एक नवतरुण गेंदबाज जिनके ऊपर भरोसा दिखाया कैलाशवासी नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स टीम के कप्तान परेश जड़े, जबकि गेंदबाजी के लिए सुजल लड़गे अपने ओवर की पहली गेंद सामना करेंगे स्वप्निल। संघामधून आपण खेळायला बघितले होते नितीश बागडेकर, विलास, त्याचप्रमाणे संजय बागडेकर, त्याचप्रमाणे नरेश बाजी, विवेक बाजी यासारखे कित्येक मोठे गणेश बाजी हे सर्व खेळाडू आपण बघितले होते खेळताना चुने कोलेवाडामधून। पण बऱ्याच वेळानंतर आपण बघितले चुने कोलेवाडाचा संघ त्याच्यानंतर थोडासा माघारी परतला होता। चांगले खेळाडू त्यांच्याकडे होते, परंतु व्यवसायानिमित्तानं बोला किंवा त्यांचा संघ अलिबाग तालुक्यामध्ये खेळताना दिसत नव्हता। गिरकर ब्रदर्स त्यांचं नाव विसरता येणार नाही। 3 बंधू। या वेळेला स्वप्नील लगोरीच्या बॅटमधून एक मोठा फटका बघायला मिळतोय। चेंडू जातोय काऊक डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषा पार, षटकार। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर नेहा पटेल भाभी के हीरो जर्सी नंबर 20 स्कोर कार्ड पर आते हुए 20 धावा धावफल कवर आपण पाहतोय। सुजल लडगेवरती केलेला अत्याचार अटॅक बॅटर आपण पाहतोय स्वप्नील लगोरी चांगली फलंदाजी करतायत आणि हे वैशिष्ट्य आहे कोली प्रीमियर लीगचं। खूप संधी दिलेली आहे खेळाडूंना खेळण्याची आणि त्यामध्ये हे आपल्या वेगवेगळ्या गावांमधील कोळी समाजाचे खेळाडू आज उदयास येताना दिसतात। त्यांचा खेळ इतर सगळ्या समाजांना सुद्धा बघायला मिळतोय। कोणकोणते खेळाडू आहेत यांचा विचार सुद्धा नक्कीच त्यांच्या संघ मालकांनी केलेला आहे, परंतु अतिशय चांगला कमबॅक करतोय। परंतु ट्विस्ट होता, काहिनीमध्ये ट्विस्ट नक्कीच निर्माण झाला असतं। मनीषच्या हातामध्ये जर चेंडू मिळाला असता तर मात्र स्वप्नील लगोरीला आपला गाशा गुंडाळून
तंबूमध्ये यायला लागला असतं, परंतु तसं सुदैवी ठरतो फलंदाज. स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्येत 1ची वाढ. धावसंख्या होते 21 धावा, 21 रन्स. धावसंख्या चांगली आहे, फक्त परंतु दोन महत्त्वपूर्ण फलंदाजांना माघारी परतावं लागलेलं आहे. पुन्हा एकदा सुजय लडगे आपल्या षटकातील पुढचा चेंडू. श्वेता भाभिके हिरो फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. पंकज नाकवा मागच्या लीग मध्ये काय फलंदाजी केली हेच ते बॅटर, आणि यावेळेला पुनरावृत्ती करून देणार का? पण फटका फसलाय सुजय लडगेच्या हातामध्ये. आणि नक्कीच आपण पाहतोय कैलासवासी नामदेव हर्षा साखरकर यांचे समर्थक खुश होताना. डीजे आणि यावेळेला पहा कसं सेलिब्रेशन केलं जात आहे स्टेजच्या समोर. रीना भाभिके हिरो, केदार नामदेव साखरकर यावेळेला विकेट प्राप्त करते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या येते धावफलकावरती 21 धावा, 3 बाद 21. पंकज हा महत्त्वपूर्ण खेळाडू होता, परंतु जोरात फटका मारण्याच्या नादामध्ये त्याच्या बॅटच्या वरच्या भागाला चेंडू लागला. त्याच्यामुळे तो चेंडू हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षकाने स्वतःच्या फॉलोथ्रू, गोलंदाजाने स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये एक चांगल्या प्रकारे झेलला बघितलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कलेक्ट सुद्धा केलं होतं. आणि पंकजची खेळी यावेळेला समाप्त केलेली आहे. खूप मोठा धक्का बसलेला आहे तो यावेळेला साखर संघाला, कारण त्यांचा महत्त्वपूर्ण तिन्ही असे फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र संपूर्णपणे संघाची जबाबदारी यश कोळी आणि स्वप्नील लगोरीवर. यश कोळी सासोने गावातील हा सुपुत्र, वीर दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये त्याने सुद्धा त्या आपल्या फलंदाजीची चुणूक मैदानामध्ये दाखवली होती, ह्याच मैदानात दाखवली होती, परंतु तो खूप मोठा स्पर्धा होती ती वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. आज मात्र त्याला आपल्या लौकिकात साजेशी कामगिरी करावी लागेल. क्या बात है. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर सुजयने मात्र चांगला अचूक टप्पा पकडलेला आहे आणि प्रत्येक चेंडू योग्य दिशेने टाकत त्याने अतिशय चांगल्या प्रकारे दबाव स्वतःवर जो आला होता तो नाहीसा केला आणि समोरच्या संघावर दबाव निर्माण केलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळालेली आहे सुजय लडगेकडून. अतिशय खरोखर कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. यस, पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आवश्यकता होती संघासाठी. आणि आता पुन्हा एकदा रणवीमध्ये खराबी. वारा नुसता सुटलाय समुद्र किनारी आपण पाहतोय. आणि नक्कीच वाऱ्याच्या झोकामध्ये गोलंदाजी करत असताना सुजय लडगे पुन्हा एकदा सज्ज होतील. सामोरे जातील ते बॅटर सासोने गावातून बिलॉंग करणारा यश कोळी. ओहो, यावेळेला स्विंग अँड मिस. फलंदाजाला दिली हुलकी आणि फलंदाज झालेत डुलकी मारून. बॅक फुटवर जातोय, कारण त्यांचे महत्त्वपूर्ण 4 फलंदाज माघारी परतलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केल्या होत्या त्या परेश झडे यांनी. यावेळेला मात्र 2 फलंदाजांना चांगल्या पद्धतीने माघारी धारतोय तो सुजय लडगे. नवीन फलंदाज संकेत चोरगे, खारापटी से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी आज इस स्थल के मैदान पे, ये तलवार मैदान में आज अपने बल्लेबाजी के जौहर दिखाने के लिए आया हुआ है. या सतेज चोरगे आपण पाहतोय खारापटी गावातून बिलॉंग करणारा खेळाडू, पोलीस दलातून कार्यरत असणारा खेळाडू. आता मात्र आपल्यावरती जबाबदारी कशा प्रकारे घेणार, कारण आता आवश्यकता आहे बॉस फायटर साखर संघाला एक तारणहार, एक संजीवनी देणारा खेळाडू कोण बनेल, सतेज चोरगे की गोलंदाज पुन्हा एकदा सुजल लडगे. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आणि यावेळेला पहा आपल्या बॅटीची पॉवर ऑफ खारापटी दाखवतोय बॅटर सतेज चोरगे. चार विकेट जरूर गेल्यात बॉस फायटर संघाच्या, परंतु 27 धावा जमा केलेल्या आहेत, म्हणजे सरासरी अतिशय चांगली आहे. फक्त विकेट्स त्यांच्या धडाधड विकेट गेल्यात, परंतु त्याचा कोणताही परिणाम त्यांच्या येणाऱ्या खेळाडूंवर दिसत नाही आहे. जो खेळाडू येतोय तो षटकाराने आपलं खातं उघडतोय. अशा पद्धतीचे हे दोन्ही फलंदाज मध्ये आहेत. बघूया कशा पद्धतीने तिसऱ्या षटकासाठी कोणाला पाचारण केले जाते. पुन्हा एकदा संघाचा कर्णधार परेश झडे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन
आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजीस येतोय. यस, परस जड़े कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट और कप्तान के ऊपर रखा हुआ विश्वास आज कप्तानी जिम्मेदारी कंधे पर लेते हुए गेंदबाज परेश जड़े ने काफी प्रभावित किया और कैलाशवासी नामदेव आशा साकरकर पुरस्कृत साकरकर ब्रदर्स टीम को सेमीफाइनल तक ले जाने का बड़ा योगदान है वो गेंदबाज परेश जड़े. परेश जडेने खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी त्याची आपण वीर दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये सुद्धा बघितली होती. त्याचप्रमाणे प्रत्येक स्पर्धांमध्ये तो चांगला खेळ करतो आणि कधीही ॲटिट्यूड नाही आहे. कोणत्याही प्रकारे जास्तीचा त्याचा ॲटिट्यूड नसतो. कशात पद्धतीने एक चांगला संयमशील खेळाडू पण पाहतो. पहिल्याच चेंडूवर चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. एक धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अमोल ढोले यांच्याकडून होताना दिसते. अमोल ढोलेच्या नजरा मात्र आता प्रत्येक वेळेला चेंडूवर चांगल्या पद्धतीने बसतायत. एक धाव फक्त घेण्यापासून रोखू शकत नाही आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. धावसंख्या झाली 28 धावा. 28 रन्स फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. 28 धावा धावफलकावरती पण पाहतो स्ट्राईकला पुन्हा एकदा सतेज चोरगे मॅन फ्रॉम खारापटी गोलंदाजी मार्कवर. परेश जडे स्वतः कर्णधार आणि यावेळेला कर्णधाराला साजिशी गोलंदाजी करतोय आणि पुन्हा एकदा सतेज चोरगे सारख्या फलंदाजाला बीट करण्यामध्ये यशस्वी होतोय. डॉट चेंडू. गोलंदाजाचा टप्पा अशा लेंथला पडला होता ना, फलंदाजाने इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा आणि बॅटचा दूरपर्यंत संबंध आलेला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. परंतु यावेळेला चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप. टप्पा पडल्यानंतर थोडासा वेगात टाकण्याच्या प्रयत्नात दिशा हरवून बसला होता. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. अवांतर एक धाव वाढते. धावसंख्या झालेली ती 29 धावा. 29 रन्स ऑन द स्कोर बुक. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आपण बघितलं तर मागील 2 सामन्यांपासून सामन्यामध्ये धावांसंख्येचा वेग वाढत चाललेला आहे. 70च्या पुढे धावसंख्या होते. परंतु या सेमीफायनलमध्ये बघूया कशा पद्धतीने बॉक्स फायटरचा संघ वाटचाल करतोय ते. पुन्हा एकदा परेश झाले आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेला सतेज बॅकफुटवर गेले क्षेत्ररक्षक आहेत तेथे प्रकाश रामा हलेकाना तेजना भाभी के हिरो फिल्डिंग करताना चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याची नामी संधी. धावसंख्येत 1 निवड धावसंख्या झाली धावफलकावरती 30 धावा. 30. ग्रामपंचायत मध्ये टीव्ही ऑन आहे. मॅच लागू आहे तिथे चालू आहे. फुलटॉस चेंडू. चेंडू गोलंदाजाच्या बाजूने मारलेला चेंडू येतोय तो लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र निघते. याच दरम्यान आमचे आधारस्तंभ महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणदादा ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आपण बघतोय एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांचा नावलौकिक प्राप्त आहे असे आमचे सन्माननीय मित्र उनी समीर दादा ठाकूर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्याबरोबर आपण बघतोय त्यांचे सारथी स्वप्नील उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतोय. त्यांचं वेलकम करतोय या ठिकाणी. प्रकाश दादा आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि विनंती करतोय की यायचं आहे आणि या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. रिव्यू घेतलेला आहे. रिव्यू और हम देख रहे हैं मुस्कुराहट आपकी हमारे लिए वरदान है. मुस्कुराहट आपकी हमारे लिए वरदान है. मार्गदर्शन आपका हमारे लिए सम्मान है. आप आए इस महफिल पर रब हम पर मेहरबान है क्योंकि आप कोहली प्रीमियर लीग के लिए मेहमान है. हमारे सम्मानीय आदरणीय एडवोकेट प्रवीण दादा ठाकुर यहाँ पर तशरीफ लाते उनका तहे दिल से स्वागत है. एक अंपायर या जेवतात ना त्यातून पटकन यायते. मी सोमनाथ नवले यांना विनंती करतोय की आपण सन्मान करायचा आहे. सन्माननीय प्रवीणदादा ठाकूर आणि त्यांचे बंधू आमचे मित्र उनी समीरदादा ठाकूर प्रवीणदादा ठाकूर आणि समीरदादा ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या बाबू या ठिकाणी सन्मान आपण घेऊया. जरूर यहाँ पर थर्ड अंपायर को रेफर करते हुए दूध का दूध पानी का पानी ये तो आने वाला वक्त. या ठिकाणी कोळी समाजाचा एक सन्मान म्हणून ओळखली जाते अशी कोळी समाजाची टोपी. त्याचप्रमाणे एक सन्मान चिन्ह देऊन या 2 दिलदार व्यक्तिमत्वांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. फलंदाज बाद. मी सोमनाथ नवले यांना विनंती करतोय की आपण भाऊ आपण जायचं आहे त्या ठिकाणी आणि त्यांचा या मान्यवरांचा सन्मान करायचा आहे.
कोहली प्रीमियर लीग और उसकी पहचान यहाँ पर कोहली एडवोकेट प्रवीण दादा ठाकुर सर को यहाँ पर कोहली की पहचान और टोपी देकर उनका मान सम्मान यहाँ पर किया जा रहा है. धन्यवाद सर, आपण इथं आलात, आपल्या मनापासून आभार. त्याचप्रमाणे समीरजी ठाकूर म्हणजे सर्वांना उन्ही नावाने प्रसिद्ध असलेले आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत. ते अतिशय जबरदस्त खेळ त्यांच्याकडून आम्ही बघितलेला आहे, त्यांच्या समवेत खेळलेलो आहोत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. खरोखर कित्येक अतिशय दानशूर व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व त्यांच्या घरामध्ये राहून आम्ही सुद्धा 6-8 महिने काम मी जवळजवळ केलेलं आहे प्रवीणदादांचा अंगरक्षक म्हणून त्या घरामध्ये. आणि खरोखर एकदम चांगली वागणूक त्यांच्या घरामध्ये, अतिशय चांगली वागणूक. पप्पांपासून त्यांच्या संपूर्ण जी सर्वच्या सर्व मुलं आहेत, सर्व बंधू अतिशय चांगले दिलदार व्यक्तिमत्वाचे आहेत आणि सर्वांना आपल्यासोबत घेऊन जात आहेत. अशी ही व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि खूप खूप स्वागत आपलं या कोहली प्रीमियर लीगच्या माध्यमातून. धावसंख्या झालेले 3 षटकं पूर्ण, 33 धावा, 33 रन्स. 11च्या सरासरीने सामना चालू आहे. या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ 11च्या सरासरीने पुढे चाललेला आहे, परंतु ते पुढे जात असताना 5 फलंदाज मात्र त्यांचे माघारी परतलेले आहेत. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. बघूया 2 षटकांमध्ये कशा पद्धतीने प्रणय तेलंगे आणि आयुष साखरकर गोलंदाजी करतील आणि प्रणय टेंगळे घसवडचा हा गोलंदाज. बघूया कशा पद्धतीने. त्याचप्रमाणे आयुष साखरकर 5वं षटक घेऊन आले, परंतु 4थं षटक महत्त्वाचं आहे. अक्षय नागोजी आणि त्याचा साथीदार आपण बघणार आहोत फलंदाजी करत असताना स्वप्नील लगोरी ही जोडी मैदानात. खालून येते एकदम चिल सुटतो. शेटच्या मॅचेस जमतेम वाचलेले, दुसऱ्या दिवशी फुल पाणी. गेल्या वर्षी पण नाही, आता पण. जरूर टीम का स्कोर जा पहुंचा है. नताशा भाभी के हीरो हार्दिक पांड्या, जर्सी नंबर 33 स्कोर कार्ड पर. चौथे ओवर के लिए प्रणय टेंगले की पहली गेंद 700 में खोकून षटकार मारलाय ठोकून. गेंद लॉन्ग ऑन बॉर्डर के पार, षटकार. छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 39 रन. पहली गेंद के ऊपर प्रणय के ऊपर छक्का लगाकर आगाज करते हुए बैटर अक्षय नागोजी. धावसंख्या बघतो धफळकावर अंजुम भाभी के हीरो मुन्ना बुखारी, भाईजान बुखारी या ठिकाणी 39 धावा धावफलकावर आपण बघतोय लागलेली आहे. 39 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर प्रणय टेंगळेच्या गोलंदाजीवर आक्रमण केलेलं आहे ते अक्षय नागोजींनी. परंतु प्रणयला माहिती आहे की कशा प्रकारे कमबॅक करावं. चांगली गोलंदाजी करत असताना त्याने प्रत्येक मॅचमध्ये अशाच पद्धतीने हाताळणी केली होती आणि बहुतेक मॅचमध्ये पहिल्या चेंडूवर त्याचे आक्रमण झालं होतं, परंतु तरीसुद्धा अतिशय चांगली किफायतशीर गोलंदाजी त्यांनी साखरकर ब्रदर्स या संघासाठी केलेली आहे. क्या बात है, बहुत बढ़िया गेंद फलंदाजाला चकवतोय. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. मास्टर माइंड त्या ठिकाणी यष्टीरक्षक मनीष भोईर मास्टर माइंड आहेत, कारण ते मास्टर आहेत, शाळेतील शिक्षक आहेत आणि मास्टरचं माइंड सुद्धा मास्टर माइंड आहे. असे हे खेळाडू आपण बघतो यष्ट्यांच्या मागे चांगली क्षेत्ररक्षण करताना, यष्टीरक्षण करत असताना. धावसंख्येत धावफलकावर आपण बघतो 39. आहा, पुढचा चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफ स्टंप. टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर निघतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. मी अगोदरच म्हटलं होतं की कित्येक वेळा आपण बघितलंय पहिल्या चेंडूवर षटकार येतोय, नंतरचे चेंडू प्रणय मात्र खरोखर चांगल्या पद्धतीने हाताळतोय सुद्धा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या स्थिर आहे 39. धावसंख्या 39 आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रणय टेंगले गोलंदाजी मार्कवर सामोरे जातील ते पुन्हा एकदा अक्षय नागोजी.
ओहो, पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव घेण्याची नामी संधी. धावसंख्येत एक निवार धावसंख्या झाली ती धाव फलकावरती 40. आणि सर आत्ताच आपण म्हटलं की मास्टर माइंड, त्यामुळेच म्हणतात ना, ज्याचा मास्टर माइंड श्रीकृष्ण आहे त्याच्या नादाला लागू नका. 100तला एकही शिल्लक राहिला नाही आणि 5तला एकालाही धक्का लागला नाही, यालाच म्हणतात मास्टर माइंड. प्रणय पुढचा चेंडू. या चेंडूवर सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाते. एक धाव मात्र मिळते या शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या झाली 1ने वाढून. एक चेंडू अद्यापही शिल्लक. 41 धावा झालेल्या आहेत. 41 रन्स ऑन द स्कोर बुक. त्याच दरम्यान साईबाबा बोडणी आणि डुग्गू 11 फकीरपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे. 5वं षटक संपल्यानंतर आपण टॉस होईल. आपला सेमीफायनलचा दुसरा सामना असेल. या दुसरा सेमीफायनलचा सामना साईबाबा बोडणी विरुद्ध डुग्गू 11 फकीरपाड़ा. ओहो, इस बार देखिए टप्पा गिरने के बाद गेंद ऑन द राइज. बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना और आखिरी गेंद डॉट कराते हुए गेंदबाज प्रणव टिंगले. प्रणय टेंगलेच्या पहिल्याच चेंडूवर षटकार आला. तदनंतरच्या 5 चेंडूवर फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. अतिशय किफायतशीर गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळालेली आहे. 8 धावा एकूण षटकामध्ये गेल्यानंतर 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आणि धावफलकावर किती आहे? धावसंख्या 41. 41 धावा धावसंख्या बघतोय आपण मला मैदानामध्ये या स्कोरबुकवर. शेवटचं षटक आयुष विकास साखरकर गोलंदाजीसाठी येतोय. शेवटचे षटक नेहमीप्रमाणे हाताळण्यासाठी येतोय. यह स्लॉग ओवर डेथ ओवर स्पेशलिस्ट भैरवी का षटक जिसे कहा जाएगा. और वही गेंदबाजी के लिए आते हुए जिस खिलाड़ी ने पहले ही ओवर में पहले ही खिलाड़ी की कैच लपकी थी, हर्षद टावड़ी जैसे बल्लेबाज को आउट किया था, वही कैचर गेंदबाजी के लिए आते हुए आयुष विकास साखरकर अपने ओवर की पहली गेंद डालने के लिए तैयार. डेथ ओवर स्पेशलिस्ट. समोर फलंदाज स्वप्नील लगोरी, नॉन स्ट्रायकर एंडवर अक्षय नागोजी. हे आक्रमक फलंदाजांची फौज मैदानात आहे. तरी सुद्धा बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाईल. शेवटचं षटक आहे. 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचं षटक सेमीफायनलचा महत्त्वपूर्ण सामना. पहिलाच षटक लाजवाब टप्प्यावर गोलंदाजी केली होती. शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. आडव्या बॅटने मारण्याच्या प्रयत्नामध्ये स्वप्नीलची बॅट अगोदरच फिरते. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. कोणत्याही प्रकारे धाव होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. यस एब्सोल्युटली. एक अचूक लाइन और लेन से गेंदबाजी करते हुए आयुष. ओहो, फिर से एक बार देखिए फसौला गंडौला चकौला, इस तरह की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी. लाइन पे नियंत्रण है और उसी लाइन से गेंदबाजी करते हुए गेंदबाज आयुष विकास साखरकर. और समर्थकों की यहाँ पर तालियों की बौछार होती भी आवश्यकता है क्योंकि ये डेथ ओवर स्पेशलिस्ट भैरवी का षटक है. अतिशय चांगले 2 चेंडू हाताळलेत अद्यापर्यंत. सामन्यामधील 4 चेंडू या इनिंग्समधील 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या वेळेला जोरकस मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत. अप्रेश मात्र कोणतीही चूक करत नाहीये. पकडतोय उत्कृष्ट असा झेल आणि संपतोय स्वप्नील लगोरीचा खेळ. तीन चेंडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हाताळले होते. या वेळेला अजून टप्पा माघारी घेतला होता, परंतु आता डावखुरा फलंदाज आहे. आता मात्र त्याला गोलंदाजीत बदल करावा लागेल. श्याम मार्कू एक दिग्गज खेळाडू आहे, एक लेजेंडरी क्रिकेटर आहे आणि तशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. आणि श्याम मार्कूला सुद्धा आता धावसंख्येचा ओघ जो आटलाय ना 41 पर्यंत, तो मात्र उंचवावा लागणार आहे. चांगली फलंदाजी, चांगलं कमबॅक करून. याच्यानंतरचा सामना साईबाबा बोडणी विरुद्ध डुग्गू 11 फकीरपाडा. चला सुरुवात करा आपण या ठिकाणी निघण्यासाठी. जयेश लट आणि नागेश शीत या लवकरात लवकर आपण सामन्याचं नाणेफेक करून घेऊ. 3 चेंडू संपल्यानंतर श्याम मार्कू या ठिकाणी फलंदाजी तयार होते. प्रकाश हालेकानाचं मार्गदर्शन त्याला महत्त्वाचं ठरलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कर्णधाराला साजिशी अशी कामगिरी, कर्णधाराला मदत करणारी कामगिरी प्रकाश हालेकाना यांच्याकडून. पुढच्या चेंडूवर जोरात मारण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू हवेत. क्या बात है, बहुत बढ़िया कॅच, अतिशय चांगला झेल. इट्स अ बॅक टू बॅक फॅन्टास्टिक कॉट.
सर आपल्या आजोबासाठी गोलंदाजी करतोय. त्याला माहिती आहे हा चषक माझ्या आजोबांच्या नावासाठी मला घेणं आहे आणि त्याच्यासाठी 4 चेंडूवरती लगातारचे 4 चेंडू डॉट करतोय. ऑन हॅट्रिक गोलंदाज पुन्हा एकदा आयुष विकास साखरकर शानदार गेंदबाजी करते हुए और जरूर ये कैच लिया. प्रणय टेंगळे इनके लिए सम्मानीय एडवोकेट प्रवीण दादा ठाकुर इनके माध्यम से 500 रुपए का कैश प्राइज. अल्टी पल्टी एक उल्टा कैच लेने का प्रयास किया और उसमें जरूर एडवोकेट प्रवीण दादा ठाकुर सर इनके माध्यम से 500 रुपए का कैश प्राइज. ऑन हैट्रिक गेंदबाज आयुष विकास साखरकर. प्रणित भोईर येतोय फलंदाजीसाठी. हॅट्रिक सुद्धा त्याला वाचवायची आहे आणि धावा सुद्धा जमवायच्या आहेत कारण 2च चेंडू शिल्लक आहेत. चेंडू या वेळेला आपण बघतोय परंतु बेल्स पडल्यामुळे चेंडू मात्र हवेत. परंतु आयुषच्या आत चेंडूला लाईन अँड लेंथ तशी मिळालेली नाही आहे खरी कारण चेंडू सगळे शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचे चेंडू पडलेले आहेत. कदाचित त्याच्यावर हा सेमीफायनलचा दबाव असेल परंतु धाव मात्र एकही गेलेली नाही आहे. इज ऑन अ हॅट्रिक येट. यस एब्सोल्युटली. यहाँ पर न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा और वही मुसीबत से बाहर निकालना होगा. और इस बार ऑन हैट्रिक गेंदबाज आयुष विकास साखरकर. ओहो ये चेंडू मात्र बहुत बढ़िया आहे. हा चेंडू अतिशय चांगल्या प्रमाणे. इट्स अ हॅट्रिक. वाव हॅट्रिक आयुष साखरकरच्या नावावर विकेट हॅट्रिक. नाम है गौतमी पाटिल और आज इस मैदान पर रीना भाभी के हीरो केदार नामदेव साखरकर ऑन द फायर. और इस विकेट हैट्रिक के लिए एडवोकेट प्रवीण दादा ठाकुर सर इनके माध्यम से आयुष विकास साखरकर इनके लिए 500 रुपए का कैश प्राइज है. परंतु संपूर्ण चित्रच पालटवून टाकलेलं त्या आयुष्या या गोलंदाजीनं. अतिशय चांगलं षटक. 5 चेंडूत एकही धाव खर्च नाही. मेडन विकेट जाते की काय. मेडन हॅट्रिक. परंतु शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी एक धाव घेतली. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. 2 धावा मिळालेल्या आहेत आणि या हॅट्रिक जी ऋषिकेशने आयुषने घेतली ना मेडन ओव्हर. यस हॅट्रिक मेडन. लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय. हॅट्रिक मेडन ओव्हर. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आयुष साखरकरसाठी. अप्रतिम असं षटक. मेडन ओव्हर. मेडन हॅट्रिक ओव्हर. जबरदस्त. ऋषिकेश साखरकर यांच्याकडून आणखी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. यस ॲडव्होकेट प्रवीण दादा ठाकूर यांच्याकडून या कोळी प्रीमियर लीग साठी 5,000 रुपयांचं भरघोस असं या ठिकाणी मदत आलेली आहे आणि पप्पांच्या नावाने ती कैलासवासी पप्पा म्हणजे सर्वांचे लाडके माजी आमदार सन्माननीय मधुशेठ पप्पा ठाकूर यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 5,000 रुपयांची देणगी प्राप्त झालेली आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. ॲडव्होकेट प्रवीण दादा ठाकूर यांचा खूप मनापासून आभार. परंतु कोणतीही स्पर्धा असो कोणताही कार्यक्रम असो प्रवीण दादांचं त्या ठिकाणी समर्पण असते. त्यांची उपस्थिती आपण नेहमी बघत असतो. यस एब्सोल्युटली. प्रवीण दादा को मैंने रेवदंडा के मैदान पर भी राम हले के भाई जनार्दन हले नाणेफेकीसाठी यायचं दादा. आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. या जयेश लट पटकन या. आयुष विकास साखरकर हॅट्रिक मेडन ओव्हर म्हणजे एक उत्कृष्ट बॉस फायटर संघाला पूर्णपणे बॅकफुटवर नेणारं हे षटक ठरलेलं आहे. कारण त्यांच्या 41 धावा होत्या. चांगली धावसंख्या होती 5 षटकात. परंतु हे षटक पूर्णपणे निर्धाव गेल्यामुळे 2 धावा मात्र मिळाल्या होत्या त्या लेगबायच्या रूपामध्ये. 43 धावा धावफलकावर लागल्यात. दत्ता नाकवा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा मी आज सुद्धा मी पुन्हा खूप स्वागत करतोय कोळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. या जयेश लट आणि या दुसरा सेमीफायनलचा महत्त्वपूर्ण सामना. बॉस फायटर संघ बॉसचा संघ आहे त्यामुळे 41 धावा सुद्धा काढताना नक्कीच ते त्यामध्ये
प्रयत्न करणार. 44 धावांचं जे लक्ष्य ठेवलेलं आहे ना ते राखण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार, यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही. दॅट इज द बॉस. पुन्हा एकदा डुग्गू 11 नाणेफेक जिंकते. आणि निर्णय फकीरपाडा लगेच सांगा, माहिती आहे निर्णय आम्हाला तसा. ओके, नो प्रॉब्लेम. धन्यवाद दादा, धन्यवाद दोन्ही, थँक्यू सो मच. आपण आलात या ठिकाणी त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. यही क्रिकेट की माया है, करना था वार पर हो गया पलटवार. देवेश साखरकर, प्रफुल्ल साखरकर इस मैच का आनंद लेते, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करूंगा, वेलकम करूंगा. देवेश साखरकर हमारे शाबिर भाई, इनके समर्थक. परंतु देवेश साखरकरच आयुषचा खरा कोच आहे, तसा लहानपणापासूनचा कोच आहे देवेश साखरकर आयुषचा. त्याच्याच अंगा खांद्यावर खेळून आयुष लहानाचा मोठा झालेला आहे. जरूर हम देख रहे हैं रायगढ़ का वसीम अकरम, शाबिर शरीफ कुरैशी, इनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए मैन ऑफ द सीरीज रेफ्रिजरेटर आया है, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. और वो भी यहाँ पर तशरीफ लाते हुए शाबिर शरीफ कुरैशी, रायगढ़ के वसीम अकरम यहाँ पर तशरीफ लाते हुए उनका भी तहे दिल से स्वागत है, जिनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए रेफ्रिजरेटर प्राप्त हुआ है. ऐसे हमारे बड़े भाई शाबिर शरीफ कुरैशी, यू आर मोस्ट वेलकम. खूप खूप खुशामदी आपलं खूप खूप स्वागत आहे या कोहली प्रीमियर लीगच्या माध्यमातून. शाबिर भाई शरीफ कुरैशी यांचं मनपूर्वक स्वागत कोहली प्रीमियर लीगसाठी. वेलकम. आयुष साखरकरने आत्ताच मेडन हॅट्रिक विकेट टाकली होती, गोलंदाजी टाकली होती, हॅट्रिक मेडन ओव्हर. त्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. 44 धावांचं लक्ष्य गोलंदाजीसाठी. विकास तावडे नावे एक्सप्रेस या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय. अप्रतिम गोलंदाजी त्याने प्रत्येक मॅचमध्ये टाकलेली आहे. यावेळेला बघूया 44 धावांचं लक्ष्य राखण्यासाठी कशी. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर लाईन अँड लेंथमध्ये, यॉर्कर लेन डिलिव्हरी, वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू. कुठल्याही फलंदाजाला खेळण्यासाठी अडचण निर्माण करणारा हा चेंडू होता. त्या चेंडूवर रिकी बेंडेला सुद्धा नतमस्तक व्हावं लागते. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. यस, पहली गेंद यहाँ पर बिंदी जाती हुई, डॉट गेंद जाती हुई. और इस बार देखिए मिड विकेट बाउंड्री लाइन के पार 700 मेली खोकून षटकार मारलाय ठोकून, गेंद बाउंड्री लाइन के पार. शुरुआत करते हुए बैटर रिकी बेंडे, फिर से एक बार अच्छी गेंद ऑन द राइस खेलना चाहते थे. प्रयत्न केला नाही धाव घेण्यासाठी, त्याच्यामुळे निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झालेली आहे. 44 धावांचं लक्ष्य आहे. दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून आपले मनसुबे स्पष्ट केले होते. बॅटची कडा घेतली, चेंडू हवेत. ये लो स्कोरिंग मैचेस बहुत हार्ड होते हैं. फलंदाज बाद. शाबिर भाई के लिए अक्सर कहता हूं, राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस मैदान पर खिलाड़ी बनकर आया कर, तुझे ही बख्शी है इस मैदान की सल्तनत,
इस सल्तनत का तू सुल्तान बनकर आया कर। और यहाँ पर देखिए बैटर खुद कप्तान परेश झड़े। परेश हरिदास झडे एक उत्कृष्ट फलंदाज नवगाव पॅकर संघाचा, त्यांचे हे चिरंजीव एक शैलीदार फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जायची, नेहमी राहुल द्रविडच्या ज्या पद्धतीने फलंदाजीला यायचा तशा पद्धतीने हरिदास झडे हे सुद्धा फलंदाजीला यायचे. तर त्यांचा सुपुत्र या ठिकाणी, आणि ज्याप्रमाणे वडील होते ना शांत संयमी, तशाच पद्धतीच्या गुण त्यांच्या मुलाच्या सुद्धा अंगात आलेले आहेत, त्यांच्या स्वभावात सुद्धा आलेले आहेत. अतिशय चांगला शांत संयमी हा सुद्धा खेळाडू आपण बघतोय. परेश झडे मैदानामध्ये आलेला आहे, त्याला माहिती आहे सामना कुठपर्यंत आहे. 44 धावांचं लक्ष आहे. विकास तावडेसारखा गोलंदाजी करतोय. पहिला विकेट्स प्राप्त केला त्याने. उलटा चेंडू ऑन द राईजून खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत आणि बॅक टू द पॅव्हिलियन, बॅक टू बॅक सेकंड विकेट गॉन. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 सफलता प्राप्त केलेल्या विकास तावडेने. मगाशीच म्हटलं होतं प्रदीप भोईर यांनी की विकास तावडे एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे नावे गावातला, अतिशय चांगला गोलंदाज. एक षटकार गेल्यानंतर सुद्धा त्याने आपल्या संघाला कमबॅक करून दिलेला आहे. कारण विकेट्स महत्त्वाचे आहेत, कारण संघामध्ये धावांचं पाठबळ कमी आहे. 44 धावा फक्त जमवायचे आहेत. आणि नवीन फलंदाज येतोय सुक अँड सेकंड डाऊन बॅट्समन, लवकरच प्रमोटेड भेटलेला हा आयुष विकास साखरकर. यस एब्सोल्युटली, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा. और डी टूर स्पेशलिस्ट भैरवी के ओवर में जिस गेंदबाज ने मेडन विकेट हैट्रिक की, वही गेंदबाज बल्लेबाजी के लिए आते हुए आयुष विकास साखरकर. आवश्यकता है क्योंकि जीतने के लिए 44 रनों का टारगेट सेट किया है और टीम का स्कोर जहां पहुंचा स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर 6 रन. ऑन हैट्रिक गेंदबाज विकास तावडे. विकास तावडे 3 हॅट्रिक झालेले आहेत ऑलरेडी, 2 हॅट्रिक झालेले आहेत. तिसरी हॅट्रिक होणार का? विकास तावडे हॅट्रिक घेणार का? सामन्यामध्ये महत्त्वाची गरज आहे विकेट्स प्राप्त करण्याची बॉस फायटर संघाला. पार्टीचा हॅट्रिक, हॅट्रिक कंप्लीट, अनदर हॅट्रिक इन दिस मॅच. यस एब्सोल्युटली. आवश्यकता है 38 रनों की. यहाँ पर देखिए खराब शॉट सिलेक्शन शाबिर भाई, अगर देखा जाए ना तो ऑन हैट्रिक थे और पर पहली बार बल्लेबाजी प्रमोट किया है. सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट करनी थी या फिर स्ट्राइक अपने पास रखनी थी, पर स्विच हिट करने का प्रयास, दूध आई तलवार. और इस बार बल्लेबाज आयुष विकास साखरकर बैक टू द पॅव्हिलियन. पहिला चेंडू होता, थोडासा वेळ घालवण्याची गरज होती परंतु तसं होत नाही. परंतु कौतुक करावं लागेल विकास तावडेचं, काय लाजवाब गोलंदाजी केली. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी षटकार लगावल्यानंतर सुद्धा हॅट्रिक प्राप्त करून आपल्या संघाची बाजू आहे ना ती पुन्हा एकदा मजबूत, आपल्या संघाला परत मजबूत स्थितीत आणलेलं आहे. कारण 4 षटकांमध्ये आता 38 धावांची गरज आहे. सामना संपत नाही आहे इथे, कारण बॉस फायटर हा बॉस आहे, त्यांना पुनरागमन कसं करायचं आहे ते माहिती आहे. विघ्नेश कठोर त्याला माहिती आहे की कशा पद्धतीने खेळायचं आहे. त्यामुळे विघ्नेश कठोर आणि प्रणित भोईर यांचं हे द्वंद्व युद्ध आहे ना मैदानात चाललेलं, हे षटक महत्त्वाचं आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक असणार आहे. 3 क्षेत्ररक्षक मैदानाच्या आपण बघतोय सीमारेषेवर तैनात आहेत आणि हे षटक महत्त्वाचं आहे. प्रणित भोईर इज ऑन द बॉलिंग मार्क. पहिल्या षटकात 6 धावा जरूर गेल्या होत्या, परंतु लागोपाठचे 3 चेंडू शेवटचे 4था, 5वा, 6वा 3 सफलता प्राप्त करून विकास तावडेने मात्र आपल्या संघाला पुन्हा एकदा फ्रंट सीटवर आणून बसवलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी विकास तावडेकडून बघायला मिळालेली आहे. संघाचा कर्णधार आणि आयुष साखरकर. परंतु या वेळेला काय लाजवाब स्ट्रोक, चेंडू जातोय तो डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पार, षटकार. चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे. यस एब्सोल्युटली. पहली गेंद पर छक्का आने के बाद दूसरी गेंद पर डॉट कराते हुए गेंदबाज यहाँ पर प्रणित भोईर, शानदार गेंदबाजी. इस बार थोड़ा सा सलाह मशवरा करते हुए तेजना भाभी के हीरो प्रकाश हलेकारा.
और इस बार देखिए फिर से एक बार 2+, ये आता हुआ शानदार चौकार। अब तो अब गुटलियों के दाम। मस्ताना, गरज नसताना, पहले ही अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ, पहले से कर्ज बाजारी, उसमें उसना शेजारी, गेंद बाउंड्री लाइन के पार, चौकार और अगली गेंद होगी फ्री हिट। उघडा डोले पहान हिट, चेंडू आहे फ्री हिट। अतिशय चांगला दबाव निर्माण केला होता विकास तावडे यांनी, परंतु तो दबाव, चांगला चेंडू, फ्री हिटचा चेंडू मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने टाकला होता, परंतु जो दबाव निर्माण केला ना तो महत्त्वपूर्ण दबाव नाहीसा केलेला आहे, कारण तब्बल 11 धावा ह्या एका चेंडूवरच आल्या होत्या। हा चेंडू चांगला होता। धावसंख्या किती आहे? धरणे गुरुजी सांगतात 18 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अतिशय चांगलं षटक। 26 धावांची गरज, 26 धावांची गरज प्रकाश आलेखाना। 21 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे। सामना अतिशय बरोबरीमध्ये चालू आहे। सामन्याचं इक्वेशन वेगळं झालं होतं, परंतु एक षटकार आणि 9+4चा चौकार, त्यामध्ये सामन्याचं इक्वेशन पूर्णपणे चेंज झालेलं आहे। बच्चे वे 21 गेंदे और 26 रनों की आवश्यकता है। फुल टॉस गेंद, तेजना भाभी के हीरो ऑन द फायर, गेंद 1 बाउंस सीमा पार, चौकार। के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 22 रन 22। बचे हुए 20 गेंदे, 22 रनों की आवश्यकता है। 20 चेंडू आणि 22 धावांची गरज। चांगली सुरुवात या वेळेला साखरकर ब्रदर्स संघासाठी। पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुलचा फटका अनसक्सेसफुल होतोय। चेंडू त्याच ठिकाणी स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गोलंदाज जो घेतोय चेंडू, धावसंख्येत कोणती वाढ नाही आहे, धावसंख्या स्थिर आहे 22 धावा 22 रन्स। प्रकाश हालेकांना हा मात्र आपल्या लौकिकच साजेशी कामगिरी करताना दिसतो या स्पर्धेमध्ये। मागच्या मॅचमध्ये सुद्धा प्रकाशने चांगल्या प्रकारची नॉट आउट इनिंग खेळली होती आणि याही वेळेला सुद्धा त्याच उद्देशाने तो मैदानात उतरलेला आहे। फुलटॉस चेंडूवर जोरदार आक्रमण, चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा रेषा पार, षटकार। डीजे और ऐसा थोड़े देर के लिए वक्त याद आया हमारी रुक्मिणी आदिवासी जैसी नाचती थी, उसी तरह से थोड़ा सा ब्रेक डांस यहाँ पर किया गया। हमारे रीना भाभी के हीरो केदार नामदेव साखरकर। सात छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 28। बचे हुए 18 गेंदे, 16 रनों की आवश्यकता है। 18 चेंडू 16 धावांची गरज। सामन्याचं इक्वेशनच बदलून टाकलं या षटकाने। खूप धावा खर्च झाल्या, 22 धावा तब्बल या षटकामध्ये निघाल्या होत्या। विकास तावडेने आपल्या संघासाठी चांगला कमबॅक करून दिलं होतं, 3 सफलता प्राप्त केल्या होत्या, परंतु प्रणीतचं हे षटक खूप महागडं ठरलेलं आहे। याच दरम्यान पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय माजी सदस्य सन्माननीय गजाननजी मुंदके यांचं पुन्हा एकदा स्वागत। परंतु चांगला चेंडू, विकास तावडे ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती ना त्याच पद्धतीने गोलंदाजी केली जाते त्याच्याकडून। अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाज बघतोय विकास तावडे। गोलंदाजी खरोखर त्याने लक्ष वेधून घेतलेलं आहे। आता मात्र त्याच्यावर लक्ष असेल ती पुढची कोणती लीग स्पर्धा असेल तर विकास तावडेला आपल्या संघामध्ये समाविष्ट करायसाठी नक्कीच चढाओढ होणार आणि जास्तीची बोली त्याच्यासाठी लागणार, यात माझ्या मनात कोणती शंका नाही आहे। लेफ्ट हँडेड गोलंदाज, राऊंड ओव्हर द विकेटचा मारा।
चांगला चेंडू, तेवढ्या चांगल्या कल्पकतेने खेळतोय चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी स्वप्नील लगोरीच्या हातामध्ये वन बाउन्स. धावसंख्येत 1ची वाढ धावसंख्येने झालेली आहे ती 29 धावा आवश्यकता आहे ती. 16 चेंडू 15 धावांची. सामना बघा बरोबरीत आहे तरी सुद्धा अजून 16 चेंडू 15 धावा. बचे हुए 16 गेंदे 15 रनों की आवश्यकता है. मैच ऑन है, 50-50 है, कभी भी मैच बदल सकती है. विकास तावड़े रन मशीन, जिन्होंने इस प्रतियोगिता में तीसरी विकेट की हैट्रिक ली, वही गेंदबाज विकास तावड़े, आयुष विकास साखरकर, इन्होंने दूसरी विकेट की हैट्रिक ली. इस बार सुपला शॉट खेलने का प्रयास, सुपला नहीं तो ये हुकला शॉट था प्रकाश हलेकाना. शॉट खेल जाती हुई स्कोर रुका हुआ. बचे हुए 15 गेंदे 15 रनों की आवश्यकता है. इस बार जड़ में डालने की कोशिश मिड ऑन की दिशा में खेल दिया है. 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ साथी सहकारी विघ्नेश कटोर, इन्हें मौका दिया है. 14 गेंदे 14 रनों की आवश्यकता है. सामना बरोबरीत आहे. कोणत्याही ठिकाणी हलक्यात घेणार नाही आहेत फलंदाज, कारण त्यांना माहिती आहे 14 चेंडू 14 धावा, सामना कधीही पलटू शकतो. पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, मागतोय भजी बघतोय वडा, अशा प्रकारचा हा स्ट्रोक. चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पंकज नाकवा यांच्याकडून फील्ड केला जातोय. 1 धाव मिळते. धावसंख्या होते 31 धावा. ह्या षटकामध्ये कोणताही धोका न पत्करता हे दोन्ही फलंदाजांनी अद्याप्रमाणे सिंगल्सवर भर दिलेला आहे. अद्यापर्यंत फक्त 5 चेंडू 3 धावा खर्च केलेल्या आहेत त्या विकास तावडे यांनी. 13 चेंडू 13 धावांची आवश्यकता. परंतु या सक्सेसफुल चेंडू जातो सीमा रेषा पार. पर हम कोशिश ना करें, ये गलत बात है. लगातार की 2 गेंदों पर उन्होंने कोशिश की प्रकाश हलेकाना, और कामयाब होते हुए इस 26 के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 35 रन. बचे हुए 12 गेंदे और 9 रनों की आवश्यकता है. तो शॉट होता ना, तो दिल स्कूप होता, दिलशान स्कूप म्हणतात ना, तशा प्रकारचा शॉट होता. आता 12 चेंडूत 9 धावा. प्रकाश हलेकाना आणि त्याचा साथीदार विघ्नेश कटोर. गोलंदाजीसाठी हर्षद टावरी स्वतः संघाचा कर्णधार यावेळेला 3रं षटक घेऊन आलेला आहे, 4थं षटक घेऊन आलेलं आहे. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर असणार आहे. परंतु बघूया, 12 चेंडू 9 धावा एक सोपं आव्हान आहे, परंतु सामना कधीही पलटू शकतो हे नेहमी सांगत असतो मी. पहिला चेंडू शेवटच्या क्षणाला उंगलियों पे गेंद के ऊपर उंगलियां घुमा दी थी, चेंडूवर बोट फिरवली होती आणि त्याप्रमाणे शेवटच्या क्षणाला चेंडूवरील जो वेग होता तो सुद्धा काढला होता, त्यामुळे चकमा दिला गोल फलंदाजाला. चेंडू निर्धाव गेलेला आहे. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही आहे. इक्वेशन मात्र चेंज होतोय. 11 चेंडू 9 धावा. बचे हुए 11 गेंदे 9 रनों की आवश्यकता है. स्ट्राइक पर बैटर विघ्नेश कटोर. ओहो, इस बार देखिए लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद. ऑफिशियल अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए यस, मौसम मस्ताना, गरज नस्ताना, अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ पहले सेच कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी. बचे हुए 11 गेंदे 8 रनों की आवश्यकता है. 11 चेंडू 8 धावांची आवश्यकता. खराब असं वाटत होतं आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूमधील वेग आहे तो काढून घेतल्यामुळे फलंदाजाला अंदाज आलेला नाहीये. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते आपल्याला. 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 8 रनांची आवश्यकता आहे, 8 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं पारडं बघा, कधी इकडे कधी तिकडे असं होताना, परंतु जास्तीत जास्त साखरकर ब्रदर्स या संघाकडे संघाची बाजू झुकलेली आहे. इस बार एक्स्ट्रा मिडल के ऊपर से खेलते हुए शाबिर कुरैशी ने लगाया हुआ विश्वास, और उस विश्वास के ऊपर गेंद गई सीमा पार. शक्कर
आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. काय फलंदाजी करतायत विघ्नेश कटोर आणि त्यांच्या सोबतीला तेजना भाभी के हीरो प्रकाश रामा हालेकाना. नऊ चेंडू 2 धावांची गरज. और इस बार देखिए वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला. पर हम देख रहे जो फाइनल में प्रवेश करते हुए कैलाशवासी नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स कांग्रेचुलेशन. और प्रफुल्ल साखरकर लबी भाऊ खुश होते हुए मुगेम्बो खुश हुआ. बॉस